सांगता सभेच्या परवानगीवरून नगरपालिकेत तणाव, कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, वंचितचे ठिय्या आंदोलन। देवळाली प्रवरा नगरपालिकेत निवडणूक प्रचाराच्या सांगता सभेच्या परवानगीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे। बाजारतळ मैदान आधीच दुसऱ्या राजकीय पक्षासाठी आरक्षित असल्याने जागा देता येणार नसल्याचे कनिष्ठ अभियंता अभिषेक सुतावणे यांनी स्पष्ट केलं। याचवेळी वंचित बहुजन आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रसाद सांगळे यांनी शिवीगाळ करत बुटाणे मारण्याची भाषा केल्याचा आरोप नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केलाय। या प्रकाराचा निषेधार्थ नगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले। तर सांगता सभेसाठी जागा नाकारल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नगरपालिका कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलंय। सांगता सभेच्या परवानगीसाठी उमेदवार प्रसाद सांगळे यांनी आज दुपारी 3 वाजता अर्ज सादर केला होता। मात्र सकाळची वेळ उपलब्ध असतानाही आधीच एका पक्षाला परवानगी दिलेल्या वेळेसाठी अरेरावी करण्यात आल्याचा आरोप नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे। बहुजन वंचित आघाडी अनिल जाधव 17 तारखेला आलेल्या परिपत्रकानुसार 19 तारखेपर्यंत सांगता सभा घेण्यास मुभा देण्यात आली आहे। मात्र आमच्या सभेला जाणून बुजून अडथळा आणण्यात आला असल्याचा आरोप केलाय। अखेर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत सकाळच्या वेळेस सभा घेण्याची विनंती करून नियमानुसार परवानगी घेण्याचे निर्देश दिल्याने वादावर तात्पुरता पडदा पडलाय। या संपूर्ण घटनेमुळे देवळाली प्रवरा नगरपालिकेत निवडणूक काळात प्रशासकीय आणि राजकीय तणाव चिघळल्याचे चित्र दिसत आहे। SRB न्यूजसाठी राजेंद्र उंडे, राहुरी। ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।